नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया मसूर भात. तेल गरम झाले. जिरं टाकलं, मिरची हिरवी, कढीपत्ता, नंतर कांदा. त्याला हलवून घेतो. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा परतायचा आपल्याला. त्याच्यात थोडंसं मीठ टाकते म्हणजे तो सॉफ्ट होईल. आता हलवून घेते. आता एक टोमॅटो कापते. टोमॅटो टाकून घेते त्याच्यामध्ये. तुम्ही कशी बनवता मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मला जशी येते मी तशी बनवली, पण माहीत नाही मला ते सांगितलं साहित्यामध्ये. ब्राऊन झालं आहे आता कांदा. टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया आपण. थोडासा खडा मसाला टाकते. जाडी इलायची, तेजपत्ता, दालचिनी. बस थोडाच आहे. तुमच्याकडे असं तुम्ही टाकू शकता. गरम मसाल्याने फ्लेवर पण छान येते. शक्यतो असेल तर टाका, नसेल तर नका टाकू. पण हा कसा साधा सोपा आहे ना मसूर भात. टोमॅटो चांगलं सॉफ्ट झालेला आहे. पण याच्यामध्ये आता मसाले टाकून घेऊया सॉफ्ट झाले. तर हा आहे बिर्याणी मसाला, सुहाना बिर्याणी मसाला. एक नंबर मसाला आहे, तुम्ही वापरून बघू शकता. फ्लेवर मस्त येतो या मसाल्यात. असं वाटतं की बिर्याणीच टाकूया आपण, असं फ्लेवर येतो. 1 चम्मच हळद, लाल तिखट आणि गरम मसाला. सगळं एकदम गरम होते. मला परतून झालं आहे. कोथिंबीर टाकते. तेलातच टाकायची कोथिंबीर. तेलात पण टाकायची, मग नंतर भात झाल्यावर वरून पण टाकू शकतो. पण मी शक्यतो तेलामध्येच परतवते कोथिंबीर. मग तिचा कलर ग्रीन तर ग्रीनच राहतो, चेंज होत नाही तेलात परतवली की कोथिंबीर. फ्राय करून बघा तुम्ही एकदा. आणि असं वरून आपण टाकलं तर कलर चेंज होतो. आपण तांदूळ डाळ हे टाकून चांगले एकजीव करून घेते मी मस्त. अगोदर पण टाकलं होतं, आता पण थोडंसं चवी करून पाणी पण गरम करायचं दिसत नाही. थोडंसं गरम पाणी करते म्हणजे भातामध्ये टाकायचं. थंड पाणी नाही एवढं काही चव लागत थंड पाणी. गरम पाणी शक्यतो गरम पाणीच टाकायचं कोणत्याही भाजी. म्हणून मी आता साईडला थोडंसं गरम पाणी करते आणि याला थोडीशी वाफ लावून घेते भाताला. झाकण ठेवते मी 2 मिनटं पाणी गरम होईपर्यंत वाफ लावून घेते. बघूया आपण. चांगलं मस्त झालं आहे. पाणी पण गरम झालं आहे आपलं. पाणी पण टाकून घेऊया. बघू शकता कसा कलर आला भाताला, मस्त छानपैकी. पण तुम्हाला सांगते खरं, 1 नंबर भात झाला होता. जास्त काय टाकलेलं नाही आहे मी, तुम्ही बघितलंच आहे. आता याला एक उकळी काढून घेऊया आपण. उकळी आली की मग आपण झाकण लावूया. उकळी आली आहे मसाल्याचे. याला आपण किती 2 शिट्ट्या करून घेऊया. आणि माझ्या कुकरचं